मुक्ताई बाई भेटी, म्हणजे मुक्ताबाई जे होती तिची भेट स्वामींची तिथं झाली 12 वर्षाच्या कालावधीत. गोसावी यांशी एकी ठाई आसन झाले असे, तो मुक्ताबाईचा गोसावी यांचे देखिले. आली गोसावी यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागोनी विनविले. जीजी माझी पैरा प्राण कुठे असे, तेथ गोसावी बीजे करावी जी. तर मुक्ताबाई तिथं फिरत असताना, मुक्ताबाई कशी होती काय होती ते पुढच्या भागात येईल. तर मुक्ताबाई तिथं एका ठिकाणी बसली असताना तिनं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना पाहिलं आणि ते मूर्ती पाहताच तिचा वेध लागले. मग तिनं म्हटलं, गोसावी अशी दंडवत घातले, श्रीचरणा लागोनी विनविले. तिनं सर्वज्ञांना दंडवत घातले, त्यांना पाया लागली आणि त्यांना विनंती केली, जीजी माझी पैरा प्राण कुठे असे. जीजी माझी गरिबीची हे पर्णकुटी एक आहे, बाजूलाच आहे, तिथं आपण चलावीची अशी विनंती तिनं सर्वज्ञांना केली. तेथ गोसावी बीजे करावे. सर्वज्ञ तिथं गेले. सर्वज्ञ म्हणे तले बाई याशी तेथ बीजे करावायची प्रवृत्ती. मग सर्वज्ञ मुक्ताबाईला म्हणाले, बाई तुम्ही जरी आम्हाला विनंती केली नसती तरी आमची मनोची प्रवृत्ती अशी झाली होती की तुमच्या गुंफेमध्ये येऊन तुम्हाला भेट द्यावी. तर तुम्ही विनंती केली, त्यांनी विनंती स्वीकारली. मातेथ बीजे केले. त्यानंतर स्वामी मुक्ताबाईच्या गुंफेमध्ये गेले. मग गोसावी यांशी कुशासन बैसो घातले. जसं गवत तणस असते, गवताचं तणस किंवा आपलं कोणतंही गवत म्हणा तुम्ही, तिनं गवत तोडून आणलं आणि गवताची असं एवढी मोठी एक मुंडा हात असं आसन स्वामींना केलं. हां, गवतावर बसवलं. मग गोसावी अशी कुशासन बैसो घातले. ते आसन केल्यानंतर स्वामी त्या गवताच्या आसनावर विराजमान झाले. जाऊनी तेथ बैसले, मग त्या आसनावर गवताच्या आसनावर जाऊन विराजमान झाले. जटा सोडून श्रीचरण झाडिले. मग श्रीचरण प्रक्षालन केले. तिच्या जे डोक्याचे जे केस होते ते केस असे हातात धरले आणि स्वामीचे पाय पहिले पुसून काढले. त्याच्यानंतर पाण्यानं त्यांचे पहिले पुसून घेतले, नंतर श्रीचरण पाण्यानं धुतले, आणखी पुन्हा केसाईने ते साफसूत्र पुसले. हां, मग श्रीचरण प्रक्षालन केले, म्हणजे पाय त्या केसांनी पुसपास करून व्यवस्थित केले. मग याशी बरवी वन पुष्पांची पूजा केली. त्या रानावनात जे काही चांगले चांगले फुलं होते ते फुलं आणले आणि त्या फुलांची स्वामींना मस्त पूजा अवसर केला. मग दंडवत घालून दोन्ही हात जोडून पुढी उभा ठेली. मग म्हणितले, जीजी माझे या तपाचे फळ आजी झाले जी. मग स्वामींची पूजा केल्यानंतर स्वामींसमोर आली, हात जोडून उभी राहिली आणि सर्वज्ञांना म्हणते, जीजी मी जो आजपर्यंत तप केला त्या तपाचं फळ मला आज भेटलं. मुक्ताबाई किती वर्ष होती मग तिथं सालबर्डीला? 1300 वर्ष. हो, त्या टाईमला माणसाचं वयोमर्यादा 1000 वर्षाच्या वर होती. तर ही 1300 वर्षे तिथे जगली. तर त्या परिस्थितीमध्ये स्वामींना पाहून ते म्हणाले की मी जो तप केला तो तप माझा आज पूर्णत्वात झाला. ते कैसे बाई? सर्वज्ञ म्हणाले, बाई ते कसं? तुम्ही म्हणता माझा तप पूर्ण झाला, तो कसा? नाजी ऐशिया पुरखा की दर्शन झाले जी ऐसा होये. याशी कंदमुळाची आरोग्यना दिदली.
अशा तुमच्यासारख्या थोर पुरुषाची, सत्पुरुषाची, देवरूपी माणसाची, ईश्वर पुरुषाची मला आज इथं दर्शन घडलं, म्हणजेच माझा पूर्ण तप पूर्ण झाला. त्याच्यानंतर ऐसे होय याशी कंदमुळाची आरोग्याला दिसली. मग तिथं जे कंदमुळं फळं जे होते जंगलातले, तिनं ते आणले, स्वामीसमोर ठेवले आणि कंदमुळाची आरोग्याला दिली. जशी आपली आरती येते, मुक्ताबाईची कंदमुळाची आरोग्याला स्वीकार करा आपण म्हणतो, तसं ते कंदमुळाची आरोग्याला तिनं घेतली. गोसावी मादाई साते म्हणितले, बाई कैसी बाई निरा तापस. ही गोष्ट सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादाईला सांगून राहिले. हे लीळा जी आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादाईला सांगून राहिले. बाई कैसी बाई निरा तामस, अंगीची लोव पहाडी गेली, हातापायाची नखे चुंबडी वडली. तर ते महादाईसाला स्वामी सांगितले, बाई ते मुक्ताबाई जी होती तिच्या केसाचे एवढे मोठे केस होते की ते रस्त्यानं चालत जाय तर रस्ता झाडत जाय. तिचे डोळे असे मुर्गीच्या अंड्यासारखे लाल जरद बिलकुल असे, जसं काही त्याच्यातून लोहा पडत होता. तिच्या हातापायाचे नख जे होते जसे चुंबळ होते की नाही, आपण इटाया नेतात, कोणी काही नेते डोक्यावर बाया चुंबळ घेतात पाणी नेताना, तर जशी ती चुंबळ होते त्याच्या पूर्ण हातापायाचे नख जे आहे पूर्ण चुंबळ झालेली होती. चुंबळी वळली माताची या जटा भुईशी काढती. डोक्यावरचे जे केस होते ते रस्त्यानं चालताना पूर्ण असं झाडत जात. शेवाळीली दात तिये बैसती. तिचे दात जे होते, तिचे दात जे होते जसं आपण नदीत जातो तर खडकावर कसा हिरवा शेवाळ चढते, त्याच्यावरून आपला पाय घसरेल, त्याप्रमाणे तिचे जे दात होते त्या दातावर पूर्ण शेवाळ चढलेला होता. दातावर पूर्ण शेवाळ चढलेला होता. बाई कैसी बाई निरा तामस. ते तामस स्वभावाची होती. जे केस असे होते, चुंबळा झाल्या, सर्व झालं, हे मुक्ताईचं वर्णन स्वामींनी सांगितलं. हातापायाचे नखे चुंबळ झाले, माथाचे डोक्याचे केस खाली पडले, शेवाळले दात झाले. तिये बैसती तरी तियाची लटा भुईपुंजा होती. ती ज्यावेळेस बसत जाय तर तिच्या डोक्यावरच्या लटा होत्या तर अशा पुऱ्या चारी बाजूनं जमा होत, एवढे केस होते. उभी ठाकती तरी तेयाच्या लटे भुईशी काढती. ते उठून उभी जरी राहिली तर हवा अशी आली चारी बाजूनं, जसं वाटोळी असते नाही, तुम्ही त्याला माठ्या म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता त्याला, वावटळी नाही, वावटळी हवा येते ना एकदम गोल 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 गोल, हां, तर तशी हवा किंवा जर आली तर ते केस बाजूला फिरत, हे उभी जशी काही वावटळी त्या बाजूला आहे, अशी एवढी परिस्थितीची होती. हां, कैशी बाई निरा तापस ते गोसावी माधुते पुढारे तो कधी महादायशीशी पुसले हाजी तय्यासे ताप किती की वर्षे भरली जी. मग महादायसा विचारते, स्वामीजी ते अशी अशी बाई होती, मग ते तिथं तप करत होती, मग तिनं किती वर्ष टेप केला आणि तुम्ही किती वर्ष होते. मग स्वामी सांगतात, ते याचा तपा कितीसे वर्षे भरली जी. म्हणजे त्या बाईनं तिथं किती वर्ष तप केला. सर्वज्ञे म्हणितले, बाई ते याच्या तपाशी 1300 वरिख भरले आणि तेथे तेथ 12 वरिखे राज्य केले. तिथं 1300 वर्ष मुक्ताबाई राहिले आणि त्या पर्वतात त्या परिस्थितीत 12 वर्ष आम्ही तिथं राज्य केलं सर्वज्ञांनी. हे कोणाला सांगून राहिले, महादायसाला.
मग मादायशी पुसिले जी जी तिये तेथ असती तरी ते अशी परावर्ण कोई सर्वज्ञ म्हणितले. मग त्यांनी विचारलं जी तिथं ते असत असतील तरी ती अशी परावर्ण, मग ते काय करत होती, कशी राहत होती, तिचं काय होतं. सर्वज्ञ म्हणितले ते याचे अंगी, म्हणजे महादैसाचा विचारायचा मतलब होता की एक बाईची जात जी आहे, एक बाईची जात एवढ्या डोंगरामध्ये एकटी राहते. हिस्त्र पशु आहे, प्राणी आहे, काही आहे, कशी आहे, मग ते एकटी कशी राहत होती. मग स्वामींना सांगितलं बाई तियेचे वरी रोमावळी फुटती, तिच्या अंगावर एवढे केस निघले होते की तिला कपडे घालायची आवश्यकता नव्हती. तिच्या अंगावरच्या केसामुळे पूर्ण अंग, गुप्तांग, वक्षस्थळ, मागची बाजू, पुढची बाजू पूर्ण झाकून गेली. तिच्यामुळे तिचं अंग दिसत नव्हतं. वाघ, वाघीण, हिंस्र प्राणी जर आले, वाघाला वाटे मी जंगलचा राजा आहे, पण त्यानं जर इले पाहिलं तर तेले वाटे हे कोणी बलाढ्य, कोणीतरी आपल्यापेक्षा मोठं जनावर आहे. ते जनावर तिले पाहून त्याले वाटे, म्हणजे हे त्याने तो प्राणी पाहिलाच नव्हता ना, की बा हे पाहिलं त्याला असं वाटे आपल्यापेक्षा मोठं कोणी दिप्पाळ आहे. वाघ, सिंह, अस्वल आलं ते पाय निघून जाईल. अशा परिस्थितीत तिनं 13 वर्ष तिथं काढली. ते याची अंगी रोमावळी निघाली होती. मग तिच्या अंगावर जे, जसं आपण म्हणतो काही झालं की आपण म्हणतो पहा माझ्या अंगावर किती काटे आले, तर जसे आपल्या अंगावर काटे येतात ना, तसे तिच्या अंगावर पूर्ण केस आले होते. अशी एवढाले केस मोठे मोठे की पूर्ण अंग तिथं झाकलं गेलं होतं. तिने तयाचे देह आजच्या दोन्ही गेले असे, त्या केसाईच्यानं तिचं अंग जे आहे पूर्ण पूर्ण झाकून गेलं होतं. शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. हे गोष्ट गोसावी विज्ञानेश्वरीच्या निंबाबुडी विष्णू भटावरी सांगितली. आपे गाव आहे आपलं स्थान. आपे गावला विज्ञानेश्वराचं मंदिर आहे. त्या विज्ञानेश्वराच्या मंदिराजवळ पुरातन काळी एक निंबाचं झाड होतं. तर त्या आपे गावला विज्ञानेश्वराच्या मंदिराजवळ निंबाच्या झाडाखाली स्वामींनी ही गोष्ट विष्णू भटावरी सांगितली. विष्णू भट होते, त्यांना ही पुढची हकीकत सांगितली. इथपर्यंत कोणाला सांगितली? महादैसाला. आता पुढची हकीकत जी आहे ते विष्णू भटाला सांगून राहिले. मग विष्णू भट होते आणि महादैसासोबत बाई कैसा ब्राह्मण तापसू, हे गोष्ट तो जो ब्राह्मण होता, तो ब्राह्मण त्या झाडाखाली, निंबा झाडाखाली त्यांना स्वामींनी पुढची गोष्ट सांगितली. हां, आता तिथं त्यांनी कोणती गोष्ट सांगितली? उज्जैनचा राजा होता विक्रमादित्य. आता ही लीला याच्यात नाही आहे, मी सांगून राहिलो तुम्हाला. राजा विक्रमादित्य उज्जैनचा राजा होता. त्या राजाची पत्नी मुक्ताबाई, आणि आपल्या सालवडीच्या पोथीत येते, आरती देते, भृतरहरीची मुक्ताबाई ती अवघीन झाली. तर काही काही लोकांची कल्पना अशी असते की भृतरहरीची मुक्ताबाई ती योगिनी झाली म्हणजे भृतरहरीची बायको आहे काय? ते तसं नव्हे. उज्जैनचा राजा जो विक्रमादित्य होता त्याची बायको मुक्ताबाई आणि तिचा देव हा भृतरहरी. भृतरहरी मुक्ताबाई हे देर भावजई आणि राजा विक्रमादित्य उज्जैनचा राजा. तर आणि त्या मुक्ताबाई सोबत छत्र धरणारा, म्हणजे छत्रीवर जे धरून ठेवतात की नाही, पहारेकरी असते, तो एक पहारेकरी होता. त्याचं नाव होतं भोला बारा. भोला बारे होता. तर त्याला तिथं बोध झाला.
स्वामीजवळ राहून त्याला तिथं बोध झाला. हे मुक्ताबाई आणि तो बोलाबारे हे दोघंही जे आहे, भृतरहरी जो होता त्यांच्या गुरुचे शिष्य होते. म्हणजे मुक्ताबाई, भृतरहरी आणि तो शिष्य तिचा, हे तिघही एकाच गुरुचे शिष्य. तर तो जो शिष्य होता त्याला तिथं 21 अवस्था स्वीकार झाली त्याची, आणि त्यामुळे ते दोघंही त्या जंगलात तिथं राहू लागले. कोण? मुक्ताबाई आणि बोलेला त्यांचा तो. बोला बारिया स्थिती पूर्वार्धमधली लीळा क्रमांक 24. बोलला बारिया स्थिती म्हणजे तिचा जो शिष्य होता, छत्री घेऊन सोबत चालणारा, तो बोला बारिया, त्याला तिथं स्थिती झाली स्वामींना पाहून. बोला तो बारी तो कंदमुळा गेला होता, ते अशी गोसावी यांचे दर्शन झाले. तो मुक्ताबाईसाठी कंदमुळा आरोग्य आणण्यासाठी जंगलात गेला. तर अचानक त्यांनी सर्वज्ञांना पाहिले. त्यांचं दर्शन घेतलं. आणि त्यांना तिथं स्थिती झाली. मग तो मुक्ताबाईया ओढवीत पाठविला, तो बोलवितून निघाला, तेने श्रीमूर्तीची काठे फेडिली. तो सर्वज्ञांजवळ गेला, एक ओला कपडा केला, ओल्या कपड्यानं अंग पुसलं, त्यांच्या अंगात जे काटे लागेल होते ते काटे पूर्ण काढले, त्यांची सेवादास्य केलं त्यानं. आणि हे सर्व सेवादास्य करत असताना त्याला स्थिती झाली. पोतुके भिजवणे मूर्तीशी असूद पुसले. पोतुके भिजवणे, पोतुके म्हणजे कपडा ओला पाण्यात केला आणि तो त्यांनी त्यांचं अंग पूर्ण कासून काढलं. मग सर्वज्ञ म्हणितले, बोले या आता तुम्ही राहणार, मुक्ताबाई अवसरी करील. त्याला म्हणाले, बोले या तुम्ही जा आता, तुमची जे गुरु आई आहे मुक्ताबाई ते तुमची वाट पाहत असेल, तुम्ही आता जा. आणि गोसावी यापासून ते या स्थिती झाली असं म्हटल्यानंतर त्याला सर्वज्ञापासून स्थिती झाली. 24वी लीळा खतम. कांत्या श्री चांगदेवराव अशी या भेटी. नागपूर परिसरामध्ये, नागपूरपासून 40 किलोमीटर दूरवर काटोल आहे. आजच्या जमान्याचं त्या गावाचं नाव आहे काटोल. त्या टाईमला त्याला म्हणत कांतीये त्यावेळेचं म्हणजे आजचं काटोल. तर कांतीये श्री चांगदेवरावशी शिक्षा भेटी म्हणजे सर्वज्ञांनी काटोलला जाऊन एक विद्या स्वीकार केली. या लीळेचं नाव काय? कांतीया श्री चांगदेवरावला शिक्षा भेटी. म्हणजे चांगदेवराव तिथं गेले तर त्यांनी त्यांच्यापासून विद्या स्वीकार केली, हे त्या लीळेचं नाव. गोसावी दादो साथी म्हणितले, महात्मे हो तुम्ही श्री प्रभूचे दर्शना का जा. तव दादोशी म्हणितले, नाजिते आम्हा ते परमगुरु. गोसावी दादोसांना म्हणाले, महात्मे हो तुम्ही श्री प्रभूच्या दर्शनाला का जाता. त्यांनी उत्तर दिले, तव दादोसा म्हणितले, नाजिते आम्हा ते परमगुरु असती. अजी ते आमच्या गुरुचे गुरु आहे, आमच्या गुरुचे गुरु आहे, म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो. म्हणून जाओ, ते आमच्या गुरुचे गुरु आहे म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो. सर्वज्ञ म्हणितले, ते वानरयाचे परमगुरु, तुमचे परमगुरु. सर्वज्ञ त्यांना म्हणाले. वानरया कोणाला म्हटलंय? नागदेवाला म्हटलंय. तर स्वामी म्हणतात वानरयाचे परमगुरु म्हणजे नागदेवाचार्याचे बी ते गुरुचे गुरु आहेत.
नागदेवाचार्याचे गुरुचे गुरु साहेब. मग तुमचे गुरुचे गुरु ते कांती अशी काखेत असती. ते कांती अशी म्हणजे ते काटोल नगरामध्ये तिथं राहतात. याचे गुरुचे गुरु कुठं राहतात? ते काटोलला किल्ल्यामध्ये राहतात. काटोलच्या किल्ल्यामध्ये राहतात. महादायशी पुसिले. मग सर्वज्ञांना महादायशीने विचारलं, ते कैसेजी हे गोष्टी सांगितली. मग तिनं विचारलं, ते कसं काय जे आहे, ते गुरुचे गुरु कोण होते, आम्हाला कसं मालूम? मग याच्यावर सर्वज्ञांनी त्यांना समोरची गोष्ट सांगितली, म्हणजे समोरची लीला सांगितली. कोणाला? भक्तजनाला. सर्वज्ञे म्हणितले, बाई हे कांतेयासी गेले होते. मग सर्वज्ञ म्हणाले, बाई आम्ही काटोलला गेलो होतो. काटोलला गेलो नंतर याशी एकू कटी प्रदेशी सुडा, एकूसी मुकुटावरी सुडा, ऐसे दुर्गाचे पसारेची जात होते. ज्यावेळेस आम्ही काटोलला गेलो तर 4 हाताचा कपडा आमच्या कमरीला गुंडाळलेला होता. एक कटी प्रदेश, 4 हात लंबा असा कपडा कमरीला होता. एक दुपट्ट खांद्यावर ठेवलेलं होतं. याच्या व्यतिरिक्त आमच्या जो कपडा कोणी नव्हता. तो द्वारावती कासासी चांगदेव रावळा गोसावी यांचे अनग्रहित उधळीनाथ. मग हे ज्या टाईपले स्वामी गेले तर स्वामी जाताना अनुग्रहित म्हणजे जात होते. तर त्यावेळेस उधळीनाथ ते तर राजगुरु होऊन वर्तत असती. ते रायाचे गुरु ते उपराचे आवरी बसले असती. म्हणजे हे जे तिथले जे होते राजगुरू, त्यांचं नाव काय? उधळीनाथ, ज्यांच्यापासून चक्रधर स्वामींनी विद्या स्वीकार केली होती. तर हे जशी चक्रधर स्वामी गेली, हे उधळीनाथ उंच आसनावर वरच्या मजल्यावर बसलेले होते. जसा आता आपण बिल्डिंगा म्हणतो, त्या टाईमला शेतात आपण मावसा बनवतो किंवा झोपडी बनवतो एकावर एक, तसं ते उंच आसनावर उधळीनाथ तिथं बसलेले होते. तेही याते उपरी याते देखिले. तर त्यांनी पाहिलं की सर्व समोरून चांगदेवराव येऊन राहिले, चक्रधर स्वामी. मग त्यांनी ते तिथून त्यावरून असं पाहिलं. पाहिल्यावर मग आपुले या शिष्या ते बोलावू पाठविले. मग यांनी काय केलं? उधळीनाथानं आपल्या शिष्याला जवळ बोलावलं. ए बाळा इकडे बरं. ते भिक्षुक चालले, त्यांना आवाज दे, त्यांना इथं बोलावं. शिष्या आले तेही याते विनविले. जी आम्हाला रायाचे गुरु राज्याचे गुरु उधळीनाथ तेही तुमचे बोलावं पाठविले. तो शिष्य गेला. इथल्या राज्याचे गुरु, इथला जो किल्ला आहे आणि कांतेश्वर म्हणजे काटोल आहे, इथले जे गुरु आहे, इथले जे राज्य करून राहिले ते उधळीनाथ आहेत, आमचे गुरुचे गुरु. त्यांनी तुम्हाला बोलावासाठी पाठवलं. असे जी याशी तेथ जावयाची प्रवृत्ती झाली, मात्र याची विनविने स्वीकारिली. सर्वज्ञांची तिथं जायची मनोवृत्ती झाली, प्रवृत्ती झाली की खरोखर आपल्याला तिथं जायचं. मग त्यांनी जायचंच होतं. मग त्यांनी जी विनंती केली, यांनी विनंती स्वीकारली. त्यांना सांगितलं, हो मी तिथं येऊन राहिलो. मग हे तेथ गेले तेव्हा ते डोल्यावरी बैसले होते. मग चक्रधर स्वामी ज्यावेळेस जवळ गेले, ते आपल्या तोऱ्यात बिलकुल वरच्या मजल्यावर त्या मावच्या तिथंच बसले होते. ते काही खाली उतरले नाही.
या ते येता ते कोणी तेही म्हणितले पुरखा पुरुषाच मे ऐसा पिडू का उभे खिला बापे या म्हणून तेथोनीची आपुलेनी सामर्थ्य विद्या. त्यांनी काय केलं, हे खाली उभे होते तर तिथं आसनावर वरच्या मावच्यावर बसूनच त्यांनी प्रयत्न केले. यांच्याजवळ जे विद्या होती ते विद्या त्यांना द्यायचे प्रयत्न केले, पण ते वर होते ना आणि हे खाली होते. त्यांनी प्रयत्न केले आपल्या जवळची विद्या द्यायची, त्यांना प्रयत्न केले, पण ते विद्या ते काही स्वीकारल्याने गेली. विद्या तिथं पोहोचली नाही, विद्या तिथं पोहोचली नाही. संक्रमत आदरिली परिप्रभवेना मग पोटी म्हणितले. त्यांनी विचार केला, हा असा कसा माणूस आहे एवढा दृष्ट निष्ठावान की मी इथून याला विद्या पाठवून राहिलो, पण ते विद्येचं संक्रमण होऊन नाही राहिलं, ते विद्या त्याच्यापर्यंत पोचून नाही राहिली. असा काय बिलकुल जबरदस्त माणूस आहे, असं त्यानं मनातल्या मनात विचार केला की मी एवढी विद्या देऊन राहिली आणि संकरित होऊन नाही राहिली. मनातल्या मनात विचार केला, हे काय गोजी आहे. ए यारे पुरुका कैसा हटिया असे. हा माणूस किती हट्ट योगिनी आहे, किती हट्टी आहे की मी वर बसेल आहे, मी गुरु आहे, हा शिष्य आहे, इथून त्याला विद्या पाठवून राहिलो छू मंतर, पण त्याचा काही असर नाही होऊन राहिला. आखरी मग ते डोल्यावरून उतरले खाली बैसले. तो वरच्या मजल्यावरून खाली आला. कोण, कोणाला वरच्या मजल्यावरून खाली सांगा. उधळीनाथ खाली आला, समोर बसला, दोन आसनं बनवले, आसनावर तो बसला, स्वामी दुसऱ्या आसनावर विराजमान झाले. आम्हाला याशी आसन घातले हे जाऊनी ते तर बैसले. म्हणजे आम्हाला एक आसन केलं, स्वामी सांगून राहिले, एक आसन आम्हाला केलं, त्याने स्वतःसाठी एक आसन केलं, आणि मग त्यावेळेस आम्ही दोघंही त्या आपल्या आसनावर विराजमान झालो. तव केस कळाप तुटले गवता काढिया कुसळे रुतली श्रीमूर्ती सर्वांगी क्वाटे याचे ओरखडे तेथ असुध बिंदू वाळले ते माणिके जळालेले होती. ऐशी दिसती ऐशी श्रीमूर्ती देखोनी उधळी नाते आपुलेनी हाते काटे कुसरे वेचुनी. उधळीनाथ जवळ आले, त्यांनी पाहिलं की सर्वज्ञांच्या अंगावर खराटे लागले आहेत, कुठं काटे लागले आहे, कुठं खरोच लागली आहे, रक्त निघलं आहे, रक्ताचे थेंब लटकले आहे. त्यांनी आपल्या हातानं जवळ जाऊन त्यांच्या अंगात जे काटे उरतील होते तो एक एक काटा बाहेर काढला. काटा काढल्यानंतर ओला कपडा केला, ओल्या कपड्यानं पूर्ण त्यांचं अंग पुसलं, पूर्ण अंग पुसलं, निप्पक चिप्पक केलं. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या जटा होत्या तो जुळा बांधला होता, तो जुळा आपल्या नखानी खोलला. नखानं जुळा खोलल्यानंतर आता त्या जमान्यात काही फण्या गिन्या कंगवे होते का, आपल्या असं नखानं पूर्ण त्यांचे केस असे विसरले, स्वामींचे पूर्ण केस विसरले, आणि असं सेवादास्य उधळीनाथानं त्यांचं केलं. वेचुनी ओरघाट सोडुनी नखवरी श्री मुकुट विसरुनी मागुती वीरघंटी घातली. म्हणजे ते चुंबड जे बांधलेली होती, तसं आपण म्हणतो बायचा जुळा, मग तसं जे बांधलेलं होतं ते खोललं, पूर्ण केस साफसूफ केले, नखानं असे विसरले, आणि विसरल्यानंतर पुन्हा आणखी जशीची तशी ते चुंबड जे होते जशी तशी चुंबड बांधून ठेवली. माधुत वस्त्रे ती मुनी सर्वांगाची असूद बिंदू पुसले मग याते हात जोडून विनविले जी जी. आणखी पुन्हा कपडा ओला केला, पुन्हा कपडा ओला केल्यानंतर
स्वामींचं पूर्ण अंग जे आहे, जसं आपण कोणी बिमारीतून उठते गरम पाण्यानं हातपाय पुसतात, तसं स्वामींचं पूर्ण अंग ओल्या कपड्यानं पूर्ण पुसून काढलं. आणि हे सर्व झाल्यानंतर नतमस्तक होऊन स्वामींना विनंती करते. उदळीनाथ सर्वज्ञांना विनंती करतात, जी जी माते ए वयस्तंभनी नावे विद्या असे ते स्वीकारी जोजी. उदळीनाथ स्वामींना हात जोडून विनंती करतात की माझ्याकडे वयस्तंभिनी विद्या आहे, ते विद्या तुम्ही माझ्याकडून स्वीकारा. ती ऐसे वडी तडी स्वीकारोजी, ती ऐसे वडी तपडीत नैया, ती ऐसी सहस्रू वरिके औक्ष ते गोसावे स्वीकारावे जी. हे विद्या तुम्ही माझ्यातून जर स्वीकारली, या विद्येमुळे 1000 वर्ष आयुष्य तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही 1000 वर्षामध्ये तुम्हाला केव्हाही जर पाहिलं तर तुम्ही 28-30 वर्षाचे नैतुन्य तरुण जे आहे ते जसेचे तसे शोभिवंत दिसाल. केस, कळा, नाक, नक्षा, एकदम ज्याला आपण म्हणतो काय जवानी आहे पोरेची, क्या जवान आहे, तशी नेहमी करता तो जवानच दिसेल. केवडी श्री मुकुटाजिनी अनुकारे करुणे मानिले, मग विद्या स्वीकारिली. केस पांढरे, ते विद्या स्वीकार केल्यानंतर तुमचे केस पांढरे होणार नाही. असं सुधीच्या तुमच्या अंगावर जे आहे हे चामडी जी आहे ते पुढे बघा, हे पहा, या सुरकुत्या पडल्या, या सुरकुत्या शरीरावर दिसतील नाही, हे असे अंदर गेलेलं दिसणार नाही, बिलकुल टवटवीत, बिलकुल 1000 वर्षापर्यंत. तोंडावर चेहरा, तोंडाची चमक जाणार नाही, अंगावर सुरकुत्या वया पडतील नाही, केस पांढरे होतील नाही. 1000 वर्षाचा आवश्यक. हो. श्रीमुकुटाचिनी अनुगारे करुणे मानिले, मग विद्या स्वीकारिली. हेतुकेने ते विद्या प्रभावित झाली. मग हे असं झाल्यानंतर त्यांनी ती विद्या स्वीकार केली. त्या विद्येचा प्रभाव त्याला होऊ लागला, त्या विद्येचा प्रभाव त्याच्यावर होऊ लागला. मग मादायसी गोसावी अंते पुसिले, जी जी गोसावी त्यापासून विद्या स्वीकारिली, तरी ते अशी गोसावी काय दिदले. आता आपण कोणाकडून काही घेतो तर मोबदला काही ना काही देतो. मग महादायसाने विचारलं, जी जी त्यांनी तुम्हाला एवढी मोठी विद्या दिली, मग त्या म्हटल्या तुम्ही काय दिलं? काय दिलं? नाही, त्यांना काय दिलं? काय केलं नाही. त्यांनी तुम्हाला ही जी विद्या दिली, तर त्या विद्येच्या बदलीत तुम्ही त्यांना काय दिलं? कोणती विद्या होती ते आठवते काय कोणाला? कोणती विद्या होती बघा? वयस्तंभिनी विद्या. वयस्तंभिनी, मागे होऊन गेली, मुद्दाम रिपीट केली मी, की वयस्तंभिनी विद्या हे तुम्ही त्यांच्याजवळ स्वीकारली, तर तुम्ही त्याला काय दिलं? काही ना काही तर आहे की नाही. हाताले हात असते, एक हाताने टाळी वाजत नाही. म्हणून तिने विचारलं की बा तुम्ही त्यांच्याकडे विद्या स्वीकार, तुम्ही त्यांना काय दिलं? मग महादासी जी गोसावी आशी पुसले, जी जी गोसावी त्यापासून विद्या स्वीकारली, तरी ते अशी गोसावी काय दिदले. मग तुम्ही त्यांच्याकडून विद्या घेतली, तर तुम्ही त्यांना त्याच्या मोबदल्यात काय दिलं? सर्वज्ञ म्हणितले. मग देव उत्तर देतात सर्वज्ञ, बाई त्याची विद्या पुरी पूर्ण होती, ते येतोनी स्वीकारोनी परिपूर्ण केली. ती जी वयस्तंभनी विद्या होती, जसं महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचा मुलगा, त्याला ते जे युद्धाच्या वेळेस चक्रव्यूह होतं,
त्या चक्रव्यूहमध्ये घुसता येत होतं, कारण तो आतमध्ये गर्भात असताना त्याला गोष्ट सांगितली पत्नीला, कोण अर्जुनानं पत्नीला गोष्ट सांगितली. तर ते गोष्ट सांगताना जोपर्यंत ते गोष्ट सांगत होते तोपर्यंत ते बाई जागी होती. तर चक्रव्यूह तोडून चक्रव्यूहमध्ये कसं घुसायचं हे सांगितलं तोपर्यंत ते बाई जागी होती. आणि पुढची गोष्ट तो सांगून राहिला, तिने डोळा लागला. म्हणून त्यानं गर्भातून अभ्यास केला होता की तो चक्रव्यूह फक्त कसं जायचं हे त्याला अवगत होतं, बाहेर निघायचं त्याला अवगत नव्हतं. तसं पण यालाही उधळीनाथाला मालूम नव्हतं की माझ्याजवळ ही विद्या आहे, ही परिपूर्ण आहे काय. ही विद्या त्याच्याजवळची अधुरी होती. त्यांनी जे चक्रधर स्वामींना विद्या दिली ती विद्या पूर्ण नव्हती, ते अधुरी होती. म्हणून मग स्वामी काय बोलले, सर्वज्ञ बनितले बाई ते याची विद्या परिपूर्ण होती, ते येतोनी शिकरोनी परिपूर्ण केली. त्याच्याजवळची हे विद्या होती ती पूर्ण नव्हती, ती अधुरी होती. तर आम्ही ज्या टाइमला त्यातून विद्या घेतली तर त्याच्याची जी अधुरी विद्या होती, आम्ही ते विद्या घेतल्यामुळे त्याची बाकीची जी अधुरी विद्या होती ती त्याची परिपूर्ण विद्या झाली. त्याच्या जो अर्धी विद्या होती ती अर्धी विद्या त्यानं आम्हाला दिली, त्याच्यामुळे त्याची जी अर्धी राहील होती ते परिपूर्ण त्याचं झाली, ते मी आम्ही त्याला दिलं. त्याची विद्या पूर्ण करून दिली. टाईम आहे घेऊन नाही नाही चालू ठेवू की बंद करू. खूप मजेशीर लीळा आहे. आता पूर्वार्ध उत्तरार्ध पूर्वार्ध लीळा 26 म्हणजे खूप मजेशीर आहे. आंध्रदेशी तेलिकारा भेटी म्हणजे तेलंग देश, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशामध्ये ही लीळा ऐकताना तुम्हाला खूप मजा वाटेल. आंध्र प्रदेशामध्ये स्वामी एक वेळ गेले. आंध्र प्रदेशी तेलिकारा भेटी म्हणजे आंध्र प्रदेशात गेल्यानंतर एका तेलेच्या घरी भेट. लीळेचं नाव काय, अर्धदेशी तेलिकारा भेटी म्हणजे आंध्र प्रदेशात गेल्यानंतर तेलंग देशात गेल्यानंतर एका तेलेच्या घरी भेट. सर्वज्ञ म्हणितले बाई हे अर्धदेशी होते, एका गावा गेले तेलिकार एक, शिवभगत ते पाहता पटी उठी ती. त्या गावात गेल्यानंतर एक तेली होता. हां, तर तो जो आहे ना तो सूर्योदय व्हायच्या पूर्वी सकाळी लवकर उठायचा, आपलं सामान सुमान पूजेचं घ्यायचं. तो शिवभक्त होता. नदीच्या काठी जायचं, आपली डुबकी मारायची आणि देवपूजा अशिंद सिद्धी सर्व करायचं. आणि त्याचा जो पिरियड होता ते झाल्यानंतर तो आरामशी शांततेनं घरी यायचा. तोपर्यंत घरी त्याची वाट काही पाहिना. ते पहाटी उठी ती झुंज राखा गंगेशी जाती. सकाळीच उठून लवकरात लवकर सूर्योदय व्हायच्या पहिले गंगेकाठी जाय. गुळुळा करीती, पाय धुती, टिळा लावीती, लिंगपूजा करीती, धूपारती करीती. तिथं गेल्यावर हातपाय धुवायचं, आंघोळ करायचं, लिंगावर फुलं अर्पण सर्व करायचं आणि तिथं त्याची पूजा करायची. मग आपल्या व्यापारो करी लागिती. हे सर्व झाल्यानंतर घरी यायचा आणि आपला जो काही पुढचा व्यापार आहे तो करायचा. आता पहा, एक उदी पहाटा परीची उठले, नदी गेले ते याची बाईली, चादरी पार्सवी हाती पायी लावणी निजली होती. त्या तेलेची बायको जी आहे हा उठून चालला गेला. तिनं काय केलं, चादर अंगावर घेतली, मस्त लपेटून गुंडाळून झोपली. गुंडाळून म्हणून झोपली मस्त. गोसावी बीजे केले, पासवडा उंच केला. स्वामी तिथं गेले, तिच्या अंगावर जे चादर झाकेल होती ते तिच्या मागून चादर काढली, पासवडा उंच केला,
म्हणजे तिच्या अंगावरची चादर होती ते चादर काढली. ती अशी अस्त्री व ऐसे पाठीशी पाठ कोसावी पौड स्वीकारेला. ते बाई झोपली होती, तिच्या अंगावरची चादर काढली आणि तिच्या मागच्या साईडनं तिच्या पाठीला पाठ लावली आणि चादर दोघांच्या अंगावर घेतली आणि मस्त तन्नावून झोपले. कोसावी पौड स्वीकारिला ती या म्हणितले काही मागोता आलाशी रात्री काही गा वडिली असे. ते काय म्हणते, तुम्ही इतक्या लवकर काहून आले नदीहून? इतकं लवकर कसं काय गंगावर आले? रात्री वडिली असे का, म्हणजे आजची रात्र मोठी आहे का? वडील म्हणजे वडील झाले भाऊ, वडील झाले म्हणजे वडील म्हणजे मोठी मोठी. तर ते विचारते तुम्ही आज इतक्या लवकर कसे आले, रात्र मोठी झाली का, तुम्ही कशी चिपकून झोपले? सर्वज्ञ म्हणितले आम्ही हे ओगेची. सर्वज्ञ बाईला महादाईसांना सांगतात, त्यानं म्हटलं बा की तुम्ही इतक्या लवकर कसे आले, रात्र मोठी झाली काय, माझ्या पाठीला पाठ लावून झोपले, आज काही कामधाम नाही का, लवकर आले. आम्ही हे ऐकून उगीचीच राहिलो, आम्ही ऐकलो पण हे उगीची राहिलो. तवती या म्हणितले कांगा बोलसीना, तवतीयाच्या अंगा अंग लागले. मग असं का, तिला वाटलं हा बोलत काऊन नाही आपल्याशी, आपला नवरा बोलत काऊन नाही, आवाज काऊन देत नाही. मग पाठीशी पाठ लागली, पाठीले पाठ लागली, यायची पाठ तिला थंडीगार लागली. स्वामींची पाठ तिला थंडगार लागली, तिच्या अंग अंग लागली. झोप लागली. हां, मग ते विचार करू लागली माझ्या पाठीला एवढं थंड कसं लागून राहिलं. मग हिवा ऐशी श्रीमूर्ती लागली, हिव ऐशी श्रीमूर्ती लागली. हिवमध्ये आपण म्हणतो हिव लागून राहिलं, हिव वाजते, थंडी वाजते. तसं स्वामींचं शरीर तिला थंडगार तिच्या पाठीला लागलं. त्यामुळे ते विचार करू, तिची पाठीचे प्रमानुसे संबंध तिथला, तिच्या पाठीला संबंध झाला, स्पर्श झाला आणि ते गडबडून पासवणी सोडून उभी राहिली. तिच्या काही ना काही लक्षात आलं, ते तळफळून सटकन अंगावरची चादर फेकली उठून उभी राहिली. तव तिचा अंग अंग लागली, ती गडबडून पासवणी सोडून उभी राहिली. हे काही ओ आई माझ्या पाठीशी कोण नेंदो नांदू दादूला निजेला असे. ते जोरानं बोंबलली, ए बाई, ए बाई, ए मावशी, पाय माझ्या शेजारी माझ्या पाठीशी कोणतरी माणूस झोपेला आहे, कोणतरी माणूस झोपेला आहे. अशी किरकाई करायला लागली, बोंबल्याला लागली. ऐसे म्हणून उठिली शेजा साईला लोको मिनला. तिनं असं म्हणतात, शेजारी पाजारी लोक बाया सगळे जमा झाले, तिचं अंगण पूर्ण गच्च भरलं. हे बोंबलून राहिली, माझ्या घरात माझ्या शेजारी कोणी माणूस झोपेल होता. दारे कोणी भरली एका तेरा पुढे सांगो गेला. आगा घरा पारात लोकांची गर्दी झाली, घरात पूर्ण लोकांची गर्दी झाली. कसं करा, काय करा. याच्यातला एक आगाऊचन गेला नदीवर धावत, त्याला सांगितले, अभि तू इथं काय करून राहिला, तू या घरात का बाळा झाला, तुझ्या बायकोच्या बाजूला कोणी झोपेला माणूस. पण त्यानं त्याच्यावर लक्ष काही दिलं नाही. त्यानं तू काही बैसला आशी तुझ्या बाईले चिये पाठीशी कोणू नेंदो दादूला निर्जिला असे. तर तो गेला, अबे तू इथं काय करून राहिला म्हणतील का, पूजा पाठ करून राहिला, घरी जाय लवकर, पुरं गाव जमा झालं, तुझ्या बायकोचं कोणी माणूस झोपेल होतं. तेने म्हणितले, त्याला सांगलं सांगणारा. तर तो म्हणाला, काय म्हणाला, हो गा हो,
तुम्ही काका बोंबात आहे तर आहे माया बायकोच आहे, तू काहून बोंबलून राहिला इथं? काय म्हणते? तुम्ही का बोंबात आहे निजो देया. आता तू काहून बोंबलून राहिला? निजला तर निजला, माई बायको आहे, तुले कोणतं सुख दुःख आहे? माणूस झोपेला, तू कोणात झोपेला आहे? माया बायकोच आहे, पण तुले कोणती तकलीफ? तू काहून बोंबलून राहिला एवढ्या सोन्यानं? शुभ बस, आपलं कामाशी काम ठेव. मग तेने हात पाय धुतले, गुळगुळा केला, त्या मलिनाथाची भक्ती तेने जैशी पूजा करावी तशी करी तुझी होता. त्यानं त्याच्यावर लक्ष दिलं, हातपाय धुतले, सर्व केलं. दैनंदिनी दररोज जशी त्या देवतेची जो पूजा करत होता, काय त्या देवतेची जो पूजा करत होता, जशीची तशी पूजा केली. पूजा करून आला तर दैनंदिनी मलिकानाथ होता, तो मलिनाथाची पंचपिंड जे होतं ते मलिनाथाचं, त्या मलिनाथाची दररोजची पूजा करे. ते दैनंदिन तशीच पूजा त्यानं केली. यत की बायकोचं कोणी झोपलं म्हणून त्याच्यावर असर काही नाही, त्याने एवढीही चिंता केली नाही, आपल्या पूजेतून लक्ष काढलं नाही. तशी जशी रोज का तशी भक्ती त्यानं केली. पूजा केली, पूजा करूनी आला, सर्व झालं, पूजा अर्चा केली, सर्व केली, नदीत डुबकी मारली, मग वर आला. तो पण त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही. काठे काढिली सुरी सरिसी माणुसे तव अंतु बाहेरी लोकू दाटीला असे. काठीत एक धारदार सुरी घेतली, जसे ते हे लोकांना जागते रहो त्याच्या तिथे कोकरी राहते लंबी, तशी मस्त धारदार सुरी बगलमध्ये घेतली आणि आला तिथं. तर घरात पुरी लोकांची गर्दी बिलकुल, सारखा 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 लोक मजा घेत, याच्या बायकोचं कोण झोपेलं, याच्या बायकोचं कोण झोपेलं. तो आला, त्या लोकांना सावर स्वर्गात जवळ आला. आतू बाहेरू लोकू दाटला असे. घराच्या अंदर बाहेर दरवाजा सर्वीकडे लोकांची फुल गर्दी होती. गोसावी श्री मुकुटी श्रीचरणी पासवडी लावणी पौड स्वीकारिला असे. शकंदर स्वामी जे आहे, मस्त हातपाय गुंडाळून मिंडाळून, जसं आपण थंडीच्या दिवसात झोपतो तसं, ते पूर्ण चादर जे आहे मस्त गुंडाळून गांडाळून मस्त तोंड घेऊन शांततेनं झोपेल. पौड स्वीकारिला असे, म्हणजे पूर्णपणे शांत निवांत स्वामी तिथं झोपले होते. मग तिने शे मुकुटावरील पासवडी ऐशी धरुणी आसुडिली. त्यानं रागाच्या भरात तळकन तोंडावरचं चादर बाजूला केली, अशी खसखन वळली. पासवडी ऐशी धरुणी आसुडिली, म्हणजे एकदम खरखर त्यानं वळली. कौनुगा तू तव श्रीमुख देखिले हातीचे स्वर्ग खाली पडोनी गेले. तो म्हणते कोण आहे तू, असं म्हणता शेनी. जसा त्यानं चेहरा पाहिला, चेहरा पाहिला, त्याच्या बगलीत जे सूर्य होती, ते हत्यार जे होतं ते तळगडा खाली गळून पडलं. आणि म्हणितले ए या लिंग आधी लिंग भेदू झाला होय. आणि तो जोरानं बोंबलला, माझी तपश्चर्या पुरी झाली, माझी तपश्चर्या पुरी झाली. मी ज्या लिंगाचा आजपर्यंत पूजा अर्चना करतो ते लिंग माझ्या घरात आलं. ते लिंग माझ्या घरात आलं. खाते काढती सुरी सरिसी माणूसे तव आतू बाहेर लोक दाटला असे. गोसावी श्री मुकुटी श्री चरणी पासवडी लावणी पौड स्वीकारिली. मग तिने श्री मुकुटावरी पासवडी दिली, धरुणी आसोडिली. जशी तोंडावरचा कपडा वळला, कौना गो तू, म्हणजे तोंडावरचा कपडा काढला, विचारते कोण आहे तू, असं विचारता क्षणी तव श्रीमुखू देखिले. स्वामींचा चेहरा पाहिला. चेहरा पाहिल्यावर
हातीचे स्वर्ग गळून गेले. हातात जो हत्यार होतं तीक्ष्ण ते ऑटोमॅटिक खाली पळून गेलं. आणि म्हणे त्याले ए या लिंगा आणि लिंगू भेदू झाला होता. अरे महादेव तुम्ही अवघी परती जा. मी ज्या महादेवाचं माझ्या त्या मलिकनाथाचं लिंगाचं जे पूजा अर्चन करतो, आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली. ते लिंग माझ्या घरीच आलं. आणि घरात जे काही पुरी एवढी जी भीड होती त्याला म्हणे तुम्ही जा आपले आपले कामं करा, आम्हाला चौकशा करून टाका, चला लिंग खाली करा जागा. मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव माझ्या घरात आला. तरी लोक अभि तुझ्या बाय तू आपल्या कामाची काम ठेव, महादेव माझ्या घरात आला, तुम्ही लवकर खाली करा जागा. सर्व लोकांना तिथून हाकलून दिलं. अवघी परती जा. मग सर्व लोकांना सांगलं तुम्ही आपापल्या घरी चालले जा, इथं काही तुमचं काम नाही. माझ्या घरा माझी माझा देव आला, माझ्या घरा माझा सोमनाथू आला. माझ्या घरी माझा देव आला, माझा सोमनाथ जो आहे ज्याची मी दैनंदिनी पूजा अर्चना करतो तो माझ्या घरात येऊन आज बसलाय. मग तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. माझ्या घरा मलिकानाथू आला. ज्या मलिकनाथ नंदनाची मी पिंडाची पूजा करतो तोच माझ्या घरी आला आहे. आजी माझे पूजिले जे लिंग झाले, मग त्याने अस्त्रिये म्हणितले. हे जे मी लिंगाची पूजा करतो रोज, हे माझं मनोकामना आज पूर्ण झाली, त्याच्यापुढे मी आज प्रसन्न आहे. मग तो आपल्या बायकोला म्हणाला, मग तेने अस्त्रिये ते म्हणितले. उठी उठी गे आरू ते गोसावी यांच्या श्रीचरणा लाग. मग ते आली गोसावी यांची दंडव घातले. मग तेने तिचे म्हणितले. आजी तुझी तुले पाक करू जानसी, ते तू केही करी. बायकोले मग तू लवकर इकडे उठून ये, दंडोत घाल, श्रीचरणा लाग, पाया लाग. सर्व झालं. आणि म्हणे तुझी जेवढी अवकात असेल, तू आज तुझी ताकद असेल, जेवढे पंचपक्वान्य पदार्थ तू बनवू शकतं तेवढे जास्तीत जास्त आज पंचपक्वान्न पदार्थ स्वयंपाक कर. ते तू केही करी. ऐसे म्हणून तो पूजा द्रव्ये आणू हाटाशी गेला. एवढं म्हणून तो बाजारात बाकी पूजा द्रव्य सरे आणण्यासाठी निघून गेला. तव हाटो सरे देखिली. सरे म्हणजे जांभूळ. तो जांभळाचा सीजन होता, त्याला बाजारात जांभूळ दिसले, त्यानं जांभूळ घेतले. तिये घेतली, पूजा द्रव्य घेतली, सरे आणली गोसावी यांची सरे ओळविली. पूजा द्रव्य घेतलं, जांभूळ घेतलं, आणि तो जांभूळाचा मोसम असल्यामुळे आणलं आणि स्वामींना त्यांनी जांभूळ अर्पण केले की बा तुम्ही जांभळं खा. सर्वज्ञ म्हणितले बाई ते साराचे दिस. सर्वज्ञ मनातले बाई महादाईला सांगतात, बाई ते साराचे दिस म्हणजे जांभुळाचा जो मोसम असतो, जांभुळाचा जो हंगाम असतो, तो हंगाम होता. जांभुळाची झाडं जसं आता मोसम चालू आहे, म्हणून त्याने आम्हाला ते जांभुळाची आरोग्यात दिली. मुठी एसनी सरे की मुठभर त्यांनी त्या स्वामींना दिलं. 10 झाले, राहू दे, आम्ही 10 लोकच घेतो. पण हे लीळा जी आहे म्हणजे इंटरेस्टिव्ह लीळा होती. तुम्ही उद्या तर असा नाही म्हणून अर्धी लीळा घेतली. म्हणून अर्धी लीळा मी घेतली. दंड